येस आणि इकडे ॲब्सेंट आहे. व्हेरी गुड. सो व्हॉट वी हॅव स्टार्टेड? येस, kingdom plantae, right? In that, now we are going to start with the angiosperm. Angiosperms म्हणजे plant kingdom. Yes, in that we are going to deal with now angiosperms. It means flowering की non-flowering plants. Yes, angiosperms ला काय म्हणतात? Flowering plants. ठीक आहे, they are called as flowering plants, right? आता flower is a reproductive part or vegetative part of the plant? Yes, it is the reproductive part of the plant, right? But they always do, they most आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की plants do asexual reproduction also, right? आता हे काय करतात? Yes, they do sexual reproduction. काय करतात ते? Sexual reproduction, right? आणि angiospermचे seeds open असतात की closed आहे? Phanerogam's seed producing आहे, पण त्याच्यामध्ये दोन होतं ना, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. मग मला सांगा अँजिओस्पर्म्स कसे आहेत? येस, त्यांच्या सीड्स आर एनक्लोज्ड इन अ ओव्हरी वॉल. सीड्स आर एनक्लोज. एनक्लोज असणं म्हणजे क्लोज्ड असणं. इन वॉट? इन ओव्हरी वॉल किंवा ओव्हरीमध्ये क्लोज्ड आहे, राईट? म्हणून त्यांच्याकडे फ्रूट प्रेझेंट आहे. फ्लावर आहे तर मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? फ्रूट बनेल. फ्रूटमध्ये ओव्ह्यूल असतं ओव्हरीमध्ये, ते काय बनवेल? मग सीड बनेल. मग यांच्याकडे कसं होतं की ओव्हरीपासनं काय बनतं? फ्रूट. आणि ओव्ह्यूलपासनं काय बनतं? सीड. काय फॉर्म होतं? सीड. पण अकॉर्डिंग टू द सीड दे हॅव टू टाईप्स. कुठल्या कुठल्या इच्छा कोणत्या असतात ते? व्हेरी गुड, दॅट इज डायकॉटिलेडॉनी अँड मोनोकॉटिलेडॉनी. मग दोन टाईप आहेत त्याच्यामध्ये. कुठले कुठले? डायकॉटिलेडॉनी आणि मोनोकॉटिलेडॉनी. डायकॉटिलेडॉनी आणि मोनोकॉटिलेडॉनी. आता आपण जिम्नोस्पर्मचे नॉर्मल लाईक इन जनरल पॉईंट्स बघू. सॉरी, अँजिओस्पर्मचे, राईट? सगळ्यात प्रिमिटिव्ह मेंबर्स आहेत ते प्लांट किंगडमचे. सगळ्यात ॲडव्हान्स मेंबर आहेत ते प्लांट किंगडमचे. सॉरी, प्रिमिटिव्ह कोण आहे? मग ॲडव्हान्स म्हणजे आता आपण बोललो ना, ॲनिमल किंगडममध्ये सगळ्यात ॲडव्हान्स कोण आहे? मॅमल्स आहेत, ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड आहे, राईट? आणि प्रिमिटिव्ह कोण होतं? पॉरिफेरन्स, राईट? मग यांच्यामध्ये सांगा मला सगळ्यात प्रिमिटिव्ह कोण आहे? व्हॉट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह मेंबर ऑफ प्लांट किंगडम? येस, इट इज थॅलोफायटा. व्हेरी गुड. स्टार्टिंगचं ॲल्गी. ॲल्गी सगळ्यात प्रिमिटिव्ह मेंबर आहे प्लांट किंगडमचा. रूट सेम लीव्स नाही आहे, फ्लावर असणं तर आमचीच गोष्ट आहे, राईट? त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांचं पूर्ण त्यांच्याकडे वॅस्क्युलर बंडल्स पण नाही आहे. मग जेवढे ॲडव्हान्स, जेवढं पुढे पुढे आपण जातो, जेव्हा आपण फ्लो चार्ट लिहितो, जेवढं राईट कॉर्नरला जात जातो तेवढे ॲडव्हान्स मेंबर्स येतात, राईट? अँजिओस्पर्म्स आर दी मोस्ट ॲडव्हान्स मेंबर्स. Exceptionally large group of plants. They are range in size from tiny, almost microscopic Wolffia. Can you see this? हे पण angiosperms, they are also flower producing. ते तर प्लांटच दिसत नाही, फ्लावर कुठून असणार? But yes, Wolffia काय? It is also one of the angiosperm, right? To a tall tree is called as eucalyptus over 100 meters. युकॅलिप्टस केवढं ग्रो करतं? 100. आपण याच्यामध्ये पण बघितलं होतं सिक्वी, आठवतं जिम्नोस्पर्मचं? ते तर 366 फीट होतं, राईट? हे 100 मीटरपर्यंत काय करायचं? काय 6 मीटरची साडी असते. सो यू कॅन इमॅजिन, राईट? की 100 मीटरपर्यंत काय करतं? ते ग्रो करतं. मग हे व्हेरिएशन सांगतात की अँजिओस्पर्ममध्ये मायक्रोस्कोपिकपासून टॉल ट्रीजपर्यंत व्हरायटी आहे. दे आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस, डायकॉट्स अँड मोनोकॉट्स, राईट? आता डायकॉट मोनोकॉटमध्ये काय डिफरन्स आहेत मला सांगा? व्हॉट इज अ नॉर्मल डिफरन्स बिटवीन डायकॉट अँड मोनोकॉट? यू नो दॅट. बोलो. पहिले आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घेऊ की वी आर गोना टॉक अबाउट व्हॉट. पहिले त्याचे डेफिनेशन बोला काय? हाऊ मेनी कॉटिलेडॉन्स? 2 कॉटिलेडॉन्स, राईट? आणि इकडे किती कॉटिलेडॉन? सिंगल कॉटिलेडॉन. किती कॉटिलेडॉन? सिंगल कॉटिलेडॉन, राईट? त्याच्यानंतर डायकॉटमध्ये काय प्रेझेंट असतं? आता आपण बोललो, हे बघितलं आपण डेफिनेशन, राईट? देन विल टॉक अबाउट एक्झाम्पल्स. मग आपण बोलू रूट कसे आहेत, स्टेम कसे आहेत, लीव्स कसे आहेत, राईट? त्याच्यानंतर फ्लावर्सच्या पेटल्स कशा आहेत, ओके? देन नेक्स्ट इज अबाउट वॅस्क्युलर बंडल्स, राईट? वॅस्क्युलर बंडल्स कसे आहेत, ऑल दोज थिंग्स, राईट? चलो, नाव लेट्स टॉक अबाउट दिस की एक्झाम्पल काय आहे डायकॉटचे? येस, डायकॉट. मँगो,
मँगो इज डायकॉट. ते आपल्याला दिसत नाही पण ते डायकॉट सीड आहे. मँगो इज अ डायकॉट सीड, राईट. अजून अरे देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. बोलो सनफ्लावर इज अ डायकॉट सीड, राईट. वाईट मोनोकॉटमध्ये काय एक्झाम्पल आहे? व्हीट आहे, मेज आहे, राईस आहे, एक्सेट्रा, राईट. त्याच्यानंतर रूट सिस्टम. डायकॉटची जी रूट सिस्टम आहे दॅट इज कशी असते? दॅट इज ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. कशी असते ती? ॲडव्हेंटिशियस. कुठलं बोलते का मी? ओके वेट. डायकॉटची रूट सिस्टम आहे टॅप रूट सिस्टम. कशी आहे? टॅप रूट. विल चेक इट. आणि त्याच्यानंतर ही वाली कशी आहे? इट इज ॲडव्हेंटिशियस. कशी आहे? ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. डायकॉटचे स्टेम ब्रांचेस असतात. मँगो वगैरे सांगा की अनब्रांच असतात? ब्रांच असतात. कसे असतात? ब्रांच. आणि मोनोकॉटचे कसे असतात? दे आर रेअरली ब्रांच. असं बघितलं का गव्हाचे असे ब्रांचेस वगैरे आहे ना? एक सिंगल स्टिक असते. मेज एक सिंगल स्टिक असते. रेअरली ब्रांच. सो व्हॉट विल राईट? इट इज रेअरली ब्रांच. लीव्स. डायकॉटचे लीव्स कुठले व्हेनेशन असते? रेटिक्युलेट की पॅरलल? व्हेरी गुड. सो यांची व्हेनेशन पॅटर्न कुठली आहे? रेटिक्युलेट, की वेन्स नेटवर्क फॉर्म करतं. आणि मोनोकॉटची कशी असते? इट इज पॅरलल व्हेनेशन. कसं असतं? पॅरलल व्हेनेशन, राईट. फ्लावर्स. आता फ्लावर्सबद्दल जर आपण बोललो तर फ्लावर्स, डायकॉटचे जे फ्लावर्स आहेत ना, दे आर टेट्रा और पेंटामेरस. कसं आहेत ते? टेट्रा और पेंटामेरस. व्हॉट डू मीन बाय टेट्रा और पेंटामेरस? 4 असतील नाहीतर 4च्या मल्टिपल असतील. 5 असतील नाहीतर 5च्या मल्टिपल, लाईक सनफ्लावर वगैरे, ठीक आहे. किंवा कुठलं पण 4 मल्टिपलमध्ये म्हणजे काय? 4 असेल, 8 असेल, 12 असेल तरी पण ओके. असं नाही की 4च असतील. टेट्रामेरस म्हणजे काय? 4 और इन मल्टिपल ऑफ 4. पेंटामेरस म्हणजे इच्छा 5 और इन मल्टिपल ऑफ 5, राईट. इकडचे जे फ्लावर्स आहे ते ट्रायमेरस आहे. म्हणजे काय श्रावणी? ट्रायमेरस 3 और इन मल्टिपल ऑफ 3, राईट. आता वॅस्क्युलर बंडल कसं आहेत? वॅस्क्युलर बंडल आर कंजॉइंट, क्लोज्ड अँड ओपन टाईप, राईट. कसं आहे तर ते तुम्हाला नंतर कळेल, प्लांटेशन अनाटॉमी चॅप्टरमध्ये कळेल. आता फक्त लक्षात ठेवा, कंजॉइंट म्हणजे झायलम फ्लोएम आर अटॅच विथ इच अदर, ठीक आहे. कंजॉइंट, क्लोज नाही, ठीक आहे. इकडे कसे टाईप आहे? ओपन टाईप आहे. कसे टाईप आहे? ओपन टाईप. आणि इथे कुठलं टाईप आहे? क्लोज्ड टाईप. कसे आहे? क्लोज टाईप, ठीक आहे. अच्छा, पहिले डायकॉट लिहिलं ना आपण. येस, हे कसे आहेत? कंजॉइंट आणि क्लोज्ड. कसे आहेत? क्लोज्ड. आणि हे कसे? कंजॉइंट आणि ओपन. कंजॉइंट, कोलेटरल. अजून एक वर्ड दिलं आहे कोलेटरल. आणि हे क्लोज आणि ओपन आहे. आता क्लोज ओपन काय? आपण जर सेक्शन बघितला तर हे समजा झायलम आहे, वरचं फ्लोएम आहे, नातलं झायलम आहे सपोज, राईट. इथे मध्ये एक रिंग असते. काय असते? रिंग. तिला कॅम्बियम म्हणतात. कॅम्बियम असेल तर त्याला आपण क्लोज बोलतो. कॅम्बियम अब्सेंट असेल तर त्याला आपण काय बोलतो? ओपन. सो इथे कॅम्बियम प्रेझेंट, इकडे कॅम्बियम ॲब्सेंट. आणि कॅम्बियमचा काय रोल आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी ग्रोथ. प्लांट सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय? प्लांट थोड्या वर्षांनी परत ग्रो करतं किंवा त्याला ब्रांचेस येतात, त्याला आपण सेकंडरी ग्रोथ बोलतो. मग सेकंडरी ग्रोथ कॅम्बियम असेल त्यांच्याकडेच असते फक्त. त्यांच्याकडे कॅम्बियमच नाही, त्यांच्याकडे सेकंडरी ग्रोथ पण ॲब्सेंट आहे. मग आता आपणच बोललो, आत्ताच आपण बोललो की ते जे मोनोकॉट्स आहेत त्यांना कधी ब्रांचेस असतात का? नाही. का नसतात? बिकॉज सेकंडरी ग्रोथ इज ॲब्सेंट आहे. मग नंतरचा जर आपण एक पॉईंट घेतला की सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट और ॲब्सेंट, देन इट इज येस. यांच्याकडे कशी असते मोनोकॉटमध्ये? प्रेझेंट, कारण की कॅम्बियम आहे. आणि यांच्याकडे ती कशी असते? ॲब्सेंट आहे, ठीक आहे. सेकंडरी ग्रोथ इज ॲब्सेंट. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डायकॉट अँड मोनोकॉट. डायकॉट म्हणजे 2 कॉटिलेडॉन, रेटिक्युलेट व्हेनेशन, टेट्रामेरस और पेंटामेरस म्हणजे काय? आयदर 4 और मल्टिपल ऑफ 4, राईट. त्यांनी एवढंच दिलं. आपण काय लिहिलं? स्टेम पण लिहिलं, रूट पण लिहिलं, लीव्स पण लिहिले, फ्लावर्स पण लिहिले. त्याच्यानंतर फ्रूट तर आपल्याला माहितीच आहे की एनक्लोज्ड आहे. आणि फ्रूटमधला सीड इकडे 2 कॉटिलेडॉन, तिकडे सिंगल कॉटिलेडॉन, राईट. जेवढे पार्ट्स आहे सगळे आठवायचे प्लांटचे. आणि इकडे मोनोकॉट हॅव ओनली 1 कॉटिलेडॉन. व्हेनेशन पॅटर्न पण काय? पॅरलल व्हेनेशन. कसे फ्लावर्स आहे? ट्रायमेरस. कसे? ट्रायमेरस. आता हा जो तुम्हाला ह्यांनी दिलं आहे की आपण प्रत्येकाचं रिप्रोडक्शन बघितलं आहे, आठवतं आहे एव्हरी टाईम की ॲल्गी आहे तर दोन्ही टाईपचं करतं, एसेक्शुअल पण आणि सेक्शुअल पण. ब्रायोफाईट्स आहे तरी पण आपण बघितलं की एसेक्शुअल पण आणि सॉरी ॲल्गी तर हां, अकॉर्डिंग टू आपण प्रत्येकाचं बघत गेलो, राईट.
आता इथे काय आहे, हे ॲक्च्युली हे फ्लॅरिंग प्लांट्स आहेत, म्हणजे यांचं ॲक्च्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं ॲडव्हान्स लेवलचं, ते अँजिओस्पर्ममध्येच असतं, राईट. मग अँजिओस्पर्ममध्ये काय झालं, हे तुम्हाला जे रिप्रोडक्शन दिलं आहे हा तुमचा ॲक्च्युली 12th फर्स्ट चॅप्टर आहे आणि इट इज व्हेरी लार्ज अँड व्हेरी सिम्पल चॅप्टर. एवढं मोठं रिप्रोडक्शन दिलं आहे, हे पूर्ण 12th तुमचं चॅप्टर आहे. द होल चॅप्टर दे हॅव गिवन इन दी 4 lines. Okay, just write it down.
चलो अटेंशन, इधर ध्यान दो. चलो बाद में लिख लो, नंतर लिहा. ओके, नाउ दिस इज व्हेरी सिम्पल फिनॉमिनॉन अँड प्लीज अटेन्शन, कारण की 12चा पहिला चॅप्टर कुठला आहे जे आता आपण बोलणार आहे, राईट. दॅट इज रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स, राईट. आता ह्याला आपण फ्लॉवरिंग प्लांट्स बोलतोय. वाय? बिकॉज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज व्हॉट. काय असेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आकाश? कोणत्या पण प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला असतो? पार्ट नाही, एकच पार्ट नाही, असं पार्ट कुठला आहे? रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रूट एक्सेट्रा. रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय? अरे बोलो, फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओव्हरी वगैरे कुठून? नॉर्मल काय? फ्लावर. ओव्हरी म्हटलं तर फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा एक पार्ट आहे, राईट. पार्ट बोलतोय ना आपण. तुम्ही जे ओव्हरी बोलतायत ना ते फिमेल, फक्त फिमेलची रिस्ट्रिक्टेड आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमधला स्टिग्मा स्टाईल ओव्हरीमध्ये तो एखादा पार्ट आहे, राईट. मी प्लांटचा विचारते की प्लांटचा पुन्हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय? तर फ्लावर आहे, राईट. आणि त्याच्यानंतर बाकी सगळे पार्ट्स कसे आहेत? व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. कसे? बाकी सगळे पार्ट्स कसे आहेत? व्हेजिटेटिव्ह पार्ट. कोण येतं त्याच्यामध्ये? व्हॉट कम्स अंडर दॅट? बोलो. स्टेम येतं, रूट येतं, देन लीव्स येतात एक्सेट्रा. आणि यांच्या थ्रू जेव्हा रिप्रोडक्शन होतं, म्हणजे रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू व्हेजिटेटिव्ह पार्ट, त्याला काय बोलतो आपण? वी कॉल्ड इट ॲज अ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. काय बोलतो त्याला? व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आणि जेव्हा ह्याच्या थ्रू रिप्रोडक्शन होतं तेव्हा आपण त्याला काय बोलतो? सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय बोलतो? सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. आता तुम्हाला स्ट्रक्चर तर माहिती आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर? मला सांगा. जर मेल पार्ट असेल फ्लावरचा तर त्याच्याकडे काय असतं? असं स्टेमेन्स असतात, राईट. म्हणजे काय? अँथर आणि फिलमेंट, राईट. हे अँथर्स आहे आणि हे काय? फिलमेंट्स आहे. फिमेल पार्ट असेल तर काय असतं? स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, राईट. त्याच्यानंतर एक्सेसरी पार्ट कुठले असतात? दिस आर सेपल्स. हे थॅलमस. आणि अजून काय असतं? येस, पेटल्स. काय असतात? पेटल्स, राईट. आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काही फ्लावर युनिसेक्शुअल फ्लावर असतात, म्हणजे ते एक तर मेल असतात नाहीतर ते फिमेल असतात. जर मेल पार्ट आता काय असेल? येस, फक्त एंड्रोशियम असेल. आणि एंड्रोशियम म्हणजे काय? आठवा, मॉर्फोलॉजीमध्ये सेम टॉपिक आपला झाला आहे, राईट. इच्छा, व्हॉट इज दिस? व्हेरी गुड. व्हॉट इज दिस? दिस इज अँथर. राज, हे काय? हे काय? हिस्टिक म्हणजे काय? फिलामेंट. काय? फिलामेंट, राईट. अँथरचा काय रोल आहे? दोघां मिळून आपण त्याला स्टेमेन म्हणतो. टुगेदरली वी कॉल इट ॲज अ स्टेमेन, राईट. अँथरचा रोल काय आहे? मेल टेस्टीजचा काय रोल आहे ह्युमन्समध्ये? व्हॉट इज द रोल ऑफ टेस्टीज इन ह्युमन्स? स्पर्म प्रोडक्शन. मग सेम टाईम स्पर्म इज अ मेल गॅमिट. तसे अँथरमध्ये पोलन ग्रेन फॉर्म होतात. काय फॉर्म होतात? पोलन ग्रेन्स, राईट. विच इज अ मेल गॅमिट ऑफ अ प्लांट. मेल प्लांटमध्ये आपण गॅमीट म्हणण्यापेक्षा गॅमिटोफाईट बोलतो. काय बोलतो? गॅमिटोफाईट, राईट. आणि फिलमेंट काय करते? ती अँथरला फक्त अपलिफ्ट करते, वर करते, सो दॅट पोलन ग्रेन हवे थ्रू, जिथे पण एअर करंट थ्रू वगैरे जिथे जायचे ते जाते. ओके. अँथर आणि फिलमेंट मिळून आपण त्या दोघां मिळून त्याला स्टेमेन म्हणतो. ठीक आहे. अँथर प्लस फिलामेंट, अँथर प्लस फिलामेंट इज इक्वल्स टू व्हॉट? स्टेमेन. त्याला काय बोलतो आपण? स्टेमेन. आणि हे जे स्टेमेनचं जे वर्ल आहे, एक असेल, हा एक काडी म्हणजे काय असेल? दिस वन स्टिक इज व्हॉट? स्टेमेन. अँड दिस वर्ल मीन्स वन राउंड ऑफ दिस स्टेमेन इज कॉल्ड ॲज व्हॉट? काय बोलतात त्याला? एंड्रोशियम. काय बोलतात? एंड्रोशियम. कळलं आकाश? एंड्रोशियम आणि स्टेमेनचा डिफरन्स? स्टेमेन युनिट आहे एंड्रोशियमचा. एंड्रोशियम पूर्ण वर्ल्ड बोललो तर आपण बोलू एंड्रोशियम, आणि त्याच्यामधला एक युनिट म्हणजे स्टेमेन आहे. आणि स्टेमेन कशापासून बनला आहे? अँथर आणि फिलमेंट. मग स्टेमेन हा, सॉरी, एंड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट और फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कुठला पार्ट आहे हा? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, राईट. मग जर एखाद्या फ्लावरकडे फक्त हे प्रेझेंट आहे, ओनली अँथर अँड फिलमेंट, ओनली स्टेमेन, देन वी कॉल दॅट प्लांट ॲज अ मेल प्लांट. कुठला प्लांट आहे? मेल फ्लावर आहे किंवा मेल प्लांट आहे, जर फक्त मेल फ्लावर्स येत असतील तर, राईट. आणि जर फक्त फिमेल असेल तर फिमेल फ्लावर. आणि हिबिस्कस किंवा हे जे मी फ्लावर काढले याच्याकडे मी दोघं काढलेत. प्रत्येक फ्लावरकडे दोघी गोष्टी असतील असं नाही, बट सम फ्लावर हॅज बोथ द थिंग्स. आपण त्याला कुठलं फ्लावर बोलतो? बायसेक्शुअल फ्लावर. कुठला फ्लावर बोलतो? बायसेक्शुअल फ्लावर, ज्याच्यामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन्स आहेत. मग आता जसं हे बोललो तर हे काय? व्हॉट इज दिस? दिस इज स्टिग्मा. हे काय? स्टिग्मा
त्याच्यानंतर व्हॉट इज दिस? दिस इज स्टाईल अँड दिस इज ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. टुगेदरली इट इज कॉल्ड एज व्हॉट? बोला, काय बोलतात त्याला? पिस्टल. काय बोलतात? कार्पेल. काय म्हणतात? कार्पेल और पिस्टल. राईट. सो दिस इज व्हॉट? कार्पेल और पिस्टल. आणि याचं वर्ल्ड काय? व्हॉट इज इट? येस, इट इज गायनोशियम. ते काय? गायनोशियम. मग सांगा, आपण जसं वरती लॅन्थरपस फिलामेंट, मग इकडे काय? स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, तिघां मिळून काय फॉर्म करतात? येस, काय फॉर्म करतात? कार्पेल. कोणी अलाव केलं? नाही. काय म्हटलं? मला तर इथपर्यंत तर कळलंही नाही तू आलायस असं. हां. येस, कार्पेल कोणाचं? कार्पेलचं एक असेल तर कार्पेल, राईट. आणि असं मल्टिपल असेल तर वर्ल्ड म्हणजे काय असेल प्रतीक्षा? गायनोशियम. गायनोशियम मेल पार्ट आहे की फिमेल पार्ट आहे? फिमेल पार्ट आहे. कुठला पार्ट आहे? फिमेल पार्ट. ओके. आता हे ओव्हरीकडे काय असेल? मध्ये ओव्ह्यूल असतं. काय असतं? ओव्ह्यूल. आणि ओव्ह्यूल काय बनवतं? सीड. आत्ता लिहिलं ना आपण? ओव्हरी काय बनवते? फ्रूट. आणि ओव्ह्यूल्स काय बनवतात? सीड. ठीक आहे. ओव्हरी फ्रॉम्स फ्रूट आणि ओव्ह्यूल फॉर्म्स सीड्स. Yes, then what is unisexual flower? युनिसेक्शुअल फ्लावर कशाला बोलणार आपण मग? आकाश, व्हॉट इज युनिसेक्शुअल फ्लावर? ज्याच्याकडे काय? आयदर मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. एक तर ते अँड्रोशियम असेल नाही तर गायनोशियम असेल. बायसेक्शुअल कशाला म्हणणार? जेव्हा दोघं पण प्रेझेंट आहे, राईट. वेन मेल पार्ट इज ऑल्सो देअर अँड द फिमेल पार्ट इज ऑल्सो देअर, राईट. आता इकडे लक्ष द्या. रिप्रोडक्शन ना कुठलंही असेल, वॉट एव्हर द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज, सेक्शुअल रिप्रोडक्शन इट मीन्स, राईट. मग ते प्लांटमध्ये असेल नाही तर ॲनिमल्समध्ये असेल. ठीक आहे. इट हॅज 3 इव्हेंट्स. किती इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये? 3 इव्हेंट्स, राईट. सो व्हॉट इज द मेन इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन? काय होतं सांगा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये? व्हॉट अकर्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन? व्हेरी गुड. इट इज व्हॉट? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन काय असतं श्रावणी? व्हॉट इज फर्टिलायझेशन? येस, व्हेरी गुड. इट इज अ फ्युजन ऑफ, yes, it is fusion of male and female gametophyte. काय आहे? Fusion of male and female gametophyte. Can you tell me what is male gametophyte? Male gametophyte काय असतं? पोलन ग्रेन. काय असतो? पोलन, राईट. आणि फिमेल गॅमेटोफाईट काय असतं? एग. काय असतं? एग, राईट. सो दिस इज व्हॉट? दिस इज पोलन. मेल गॅमेट इज पोलन आणि फिमेल गॅमेट इज व्हॉट? एग, राईट. या दोघांचं फ्युजन झाल्यावर काय बोलतो आपण? फर्टिलायझेशन, राईट. मग फर्टिलायझेशनच्या आधीचा जो इव्हेंट आहे दॅट इज व्हॉट? इट इज प्री फर्टिलायझेशन. त्याला काय बोलतात? प्री फर्टिलायझेशन. द इव्हेंट बिफोर फर्टिलायझेशन इज प्री फर्टिलायझेशन. आणि नंतरचं काय असेल मग? व्हेरी गुड. इट इज, तुम्ही ऐकलं असेल ना, प्री वेडिंग रिच्युअल्स, पोस्ट वेडिंग रिच्युअल्स, राईट. मग तसंच आधीचं जर प्री फर्टिलायझेशन तर नंतरचं काय? पोस्ट फर्टिलायझेशन, राईट. आता फर्टिलायझेशनमध्ये आपण बोलतो इट इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमीट. काय होतं? मेल आणि फिमेल गॅमीटचं फ्युजन होतं, राईट. पण गॅमीट फ्यूज होण्यासाठी ते शुड बी फॉर्म बिफोर. बनले तर फ्यूज होतील ना. मग याच्यामध्ये कुठली स्टेप येत असेल? गॅमिटोजेनेसिस. कुठली स्टेप येते? गॅमिटोजेनेसिस. जेनेसिस जेव्हा पण येणार आहे, कोणता वर्ड ऐकला असा? स्पर्मॅटोजेनेसिस ऐकलं? स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis, राईट. मग गॅमिटोजेनेसिस, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. व्हॉट इज जेनेसिस? फॉर्मेशन. मग गॅमिटोजेनेसिस इज व्हॉट? इट इज अ फॉर्मेशन ऑफ गॅमिटोफाइट्स किंवा फॉर्मेशन ऑफ गॅमीट्स. गॅमीट्स जेव्हा फॉर्म होतात त्याला काय बोलतो आपण? गॅमिटोजेनेसिस. आता प्लांटमध्ये मेल आणि फिमेल दोघं गॅमीट सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट आहे. पोलन ग्रेन मेल गॅमेट आहे आणि एग काय?
फिमेल गॅमेट आहे, मग दोन वेगळ्या प्रोसेस चालतील, राईट. मग पहिली जी मेलवाली जी प्रोसेस चालेल दॅट इज व्हॉट इट इज मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय ती मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स, फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर. आणि मायक्रोस्पोरचं मिनिंग काय कळतं तुम्हाला? मग आता मायक्रोस्पोर कोणाचं नाव आहे? पोलन ग्रेनचं. कोणाचं नाव आहे? पोलन ग्रेनचं. मग पोलन ग्रेन फॉर्म होतील, राईट. कुठे होईल इच्छा ही प्रोसेस? मेल गॅमेटोफाइट फॉर्म होण्याची प्रोसेस कुठे होईल राज? आकाश? येस, आत्ता दिलं होतं ना आपण, व्हॉट इज अ मेल पार्ट? ऑब्विसली मेल पार्टमध्ये होईल. तुम्हाला स्पर्मचं पण एक्झाम्पल दिलं होतं की टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात. मग इथे काय अँड्रोशियममध्ये कुठे? अँथरमध्ये. कुठे होईल? अँथरमध्ये. सो दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन अँथर. कुठे बनते ती? अँथरमध्ये, राईट. फिमेल गेमीट फॉर्म होण्याची प्रोसेस कुठली आहे? मेगास्पोरोजेनेसिस. कुठली आहे? मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? इट इज द फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. दॅट इज व्हॉट? मेगास्पोर म्हणजे काय? व्हेरी गुड. इट इज व्हॉट? एग. कुठे होत असेल ही? वेर इट टेक्स प्लेस? ओव्हरी. अरे स्टिग्मा तर फक्त एक जागा आहे पोलनला जाण्यासाठी, पोलनला लँड करायला. प्रोसेस कुठे होत असेल? ओव्हरीमध्ये. कुठे होते? ओव्हरीमध्ये, राईट. मग प्री फर्टिलायझेशनमध्ये काय येतं? पहिले तर काय पोलन फॉर्म होते, दुसरं काय फॉर्म होईल? एग. पोलन फॉर्म होण्याच्या प्रोसेसला काय बोलतो आपण? मायक्रोस्पोरोजेनेसिस. एग फॉर्म होण्याच्या प्रोसेसला काय बोलतो? मेगास्पोरोजेनेसिस. आणि हे मायक्रोस्पोरोजेनेसिस कुठे होतं? अँथरमध्ये, मेल पार्टमध्ये. आणि मेगास्पोरोजेनेसिस ओव्हरीमध्ये, फिमेल पार्टमध्ये, राईट. बट आता जे फ्लावर बायसेक्शुअल फ्लावर आहे त्यांचं ओके की वरतून पोलन ग्रेन पडला, खाली स्टिग्मा प्रेझेंट, लगेच स्टिग्मावर गेला. बट व्हॉट अबाउट द प्लांट्स विच आर युनिसेक्शुअल प्लांट्स, राईट. युनिसेक्शुअल प्लांट्स मीन्स इफ वन फ्लावर इज अ मेल फ्लावर ओनली, इफ अनदर फ्लावर इज female flower only, then that pollen has to travel to the female part. समजतंय? दोन वेगवेगळ्या फ्लावर जर असेल तर त्यांना ट्रॅव्हल करायला लागतं. पोलन ग्रेन मूव्ह करतात, दे ट्रॅव्हल टू दी फिमेल स्टिग्मा. स्टिग्मावर जातील, स्टिग्मावर पडून मग ओव्हरीमध्ये एंटर करतील. मग ही जी प्रोसेस आहे दॅट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम, कोणापासून ट्रान्सफर होतील? बनता कोणामध्ये पोलन ग्रेन्स? वेर इट इज फॉर्मिंग अँथरमध्ये, राईट. जायचं कुठे त्यांना? एगकडे. एग कुठे असतं? ओव्हरीमध्ये. मग त्यांना कुठून कुठे ट्रॅव्हल करायचं आहे? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू, हां, ओव्हरीच्या आधी काय पार्ट येतो मग? स्टिग्मा. कुठला पार्ट येतो? स्टिग्मा. सो इट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? पॉलिनेशन. याला काय म्हणतात? पॉलिनेशन. मग पॉलिनेशन काय झाली? इट बिकम्स द सेकंड स्टेप ऑफ दिस विच इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन, राईट. पॉलिनेशन थ्रू काय झालं? व्हॉट हॅपन्स इन पॉलिनेशन? इट इज दी ट्रान्सफर ऑफ, कोणाचं ट्रान्सफर? पोलन ग्रेन. कुठून कुठे? फ्रॉम अँथर टू कुठे? स्टिग्मा. इज कॉल्ड ॲज व्हॉट? पॉलिनेशन. त्याला काय म्हणतात? पॉलिनेशन. आला स्टिग्मापर्यंत. स्टिग्मापासून स्टाईल होती, खाली गेला, ओव्हरी होती, तिथे गेलं, तिथे एग होतं, त्याच्यासोबत फ्यूज झालं आणि काय झालं? फर्टिलायझेशन. काय झालं? फर्टिलायझेशन, राईट. आणि फर्टिलायझेशन झाल्यावर मग काय प्रोड्यूस होते ह्याच्यापासून? काय प्रोड्यूस होणार आहे? झायगोट. आणि झायगोटपासनं पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये झायगोटपासनं काय बनणार आहे? सीड बनणार आहे. काय बनणार आहे? सीड. सीड सॉ करा, नवीन प्लांट येईल. ह्याला रिप्रोडक्शन म्हणतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन. समजतंय? त्या फ्रूटमध्ये जे सीड असेल त्या सीडला आपण टाकलं जमिनीत, जर्मिनेट झाली तर काय येईल? न्यू प्लांट येईल, राईट. पण प्लांटमध्ये जे फर्टिलायझेशन असतं ना, द फर्टिलायझेशन विच इज सीन इन प्लांट इज कॅरेक्टरिस्टिक इज double fertilization. The characteristic of the angiosperm is they show double fertilization. जे फ्लॉवरिंग प्लांट आहे त्यांचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की त्यांच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन असतं. डबल फर्टिलायझेशन इज व्हॉट? की इट इज त्यांचं जे एम्ब्रिओ सॅक असते. व्हॉट इज दिस? दिस इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओ सॅक, राईट. ओव्ह्यूलच्यामध्ये एम्ब्रिओ सॅक असतं, ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असतं. ओव्हरीमध्ये काय असतं? ओव्ह्यूल. आणि ओव्ह्यूलमध्ये काय असते? एम्ब्रिओ सॅक. त्या एम्ब्रिओ सॅकची कंडिशन असते इट हॅज 7 cells 8 न्यूक्लियस. कशी असते ती? 7 सॅक 8 न्यूक्लिएटेड, राईट. 7 cells कशा असतात? हवेचं 7 cells. 3 cell वर असतात, 3 cell खाली असतात आणि 1 cell कुठे असते? मध्ये असते, ठीक आहे. 3 ऑन अप्पर साईड, 3 ऑन लोअर साईड आणि 1 cell इज ॲट दी मिडल, राईट. मग आता ज्या वरच्या 3 cells आहेत
राईट. हाऊ इज दिस? दे आर हॅप्लॉइड N खालच्या पण कशा आहे N मधली सेल ती डिप्लॉइड आहे 2N आहे. राईट. आता याच्यामध्ये एका सेलचं नाव असेल एग. ही काय आहे एग. आणि हिचे हे जे दोन बॉडीगार्ड्स दिसतात एगच्या साईडला त्याला आपण बोलतो सिनर्जिड्स. काय बोलतो? सिनर्जिड्स. राईट. आणि ही जी सेल आहे दिस इज व्हॉट? दिस इज दी सेंट्रल सेल. ही काय आहे? सेंट्रल सेल आहे. राईट. आणि वरच्या ज्या सेल आहे त्यांचं नाव असतं अँटीपोडल सेल. काय असतं? अँटीपोडल सेल्स. मग किती टाईपच्या सेल्स आहेत? 4 टाईप्स ऑफ सेल. टोटल सेल 7 आहेत. त्याच्यामधली एक एग आहे सिनर्जिड्स आहे. त्याच्यानंतर सेंट्रल सेल आणि वरच्या काय अँटीपोडल सेल्स आहेत. कुठल्या सेल्स आहेत? अँटीपोडल. राईट. आता आपण काय बोलू? इट इज डबल फर्टिलायझेशन. काय? डबल फर्टिलायझेशन. का? डबल फर्टिलायझेशनमध्ये वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट? वी आर टॉकिंग अबाउट डबल fertilization because the two times fertilization is C. त्याच्यामधला जो फर्स्ट आहे the first step of double fertilization is what? It is called as syngamy. त्याला काय म्हणतात? syngamy. राईट. आता सिनगॅमीमध्ये काय होतं? एक पोलन येतो. कसा असतो पोलन? हॅप्लॉइड. स्टिग्मामधनं मध्ये जाईल आणि कोणासोबत फ्यूज करेल? कुठल्या सेलसोबत? एग सेलसोबत. कोणासोबत? एग सेल. N+N किती होतं आकाश? N+N किती? 2N. हाव इज इट? 2N. इट बिकम्स 2N. आणि त्याच्यापासून काय बनेल? झायगोट. आणि झायगोटपासून काय बनेल? सीड बनेल. राईट. हे झाली एक स्टेप. राईट. हा पहिलं फर्टिलायझेशन झालं. त्याच्यानंतर सेकंड इज कॉल्ड एज ट्रिपल फ्युजन. काय म्हणतात? ट्रिपल फ्युजन. व्हाय इट इज कॉल्ड एज ट्रिपल फ्युजन? बिकॉज एक काय परत तेच मेल गॅमेटोफाईट म्हणजे काय? पोलनचा पार्ट आहे. राईट. ते डेव्हलपमेंटवाला पार्टमध्ये येतं. सेकंड जो पोलन असेल, सेकंड जो सेल असेल ती फ्यूज करेल सेंट्रल सेल सोबत. कोणासोबत? सेंट्रल सेल. सो इट इज गोइंग टू फ्यूज विथ सेंट्रल सेल. राईट. इथचा सेंट्रल सेल हॅप्लॉइड आहे डिप्लॉइड आहे? कशी आहे? डिप्लॉइड आहे. सो N+2N किती झालं प्रतीक्षा? 3N. किती झालं? 3N. सो हे याला ट्रिपल फ्युजन का म्हणतात? बिकॉज 3 न्यूक्लियर फ्युजिंग एट अ टाइम. एक पोलनचं आणि 2 ह्याचे. राईट. आणि हे जे फॉर्म करेल दॅट इज याला जे बोलतात ते असतं प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. काय असतं? PEN. प्रायमरी PEN स्टँड्स फॉर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. राईट. आणि हे PEN पुढे जाऊन काय फॉर्म करणार आहे? एंडोस्पर्म. काय फॉर्म करेल? एंडोस्पर्म. राईट. आता ओव्हरीपासून फ्रूट बनतं माहिती आहे तुम्हाला. राईट. ओव्ह्यूलपासून सीड बनते हे पण कळलं. आता हे एंडोस्पर्म काय असतं? व्हॉट इज दिस एंडोस्पर्म थिंग? मला सांगा. मँगोमध्ये जी मँगोची आपण जे साईड्स असतं साल असते आंब्याची. राईट. दॅट इज ओव्हॅरियन वॉल. ती ओव्हरीची वॉल आहे. राईट. त्याच्यामधली जी सीड आहे ती काय? झायगोटमध्ये सीडमध्ये डेव्हलप होतं. अजून काय असतं? पल्प खातो ना आपण. जे आपण खातो ना प्रत्येक फ्रूटचं, कोणताही फ्रूट असतो, चिकू आहे, मँगो आहे, पपाया, वॉटरमेलन, त्याला एंडोस्पर्म म्हणतात. त्याला पल्प म्हणतात. आणि त्या सेल्स ट्रिप्लॉइड असतात. कशा असतात? ट्रिप्लॉइड. राईट. प्लांटमध्ये आता नॉर्मल आहे. 12th पार्ट आहे हा तुम्हाला पण सांगते. म्हणजे ते आत्ता लक्षात नका ठेवू. फक्त लक्ष द्या आता. ठीक आहे. लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. तेव्हा तुम्हाला परत एकदा आठवेल. प्लांटमध्ये काय की पोलन, एग, सिनर्जिड्स, अँटीपोडल सेल्स. ह्याच सेल्स फक्त कशा असतात? हॅप्लॉइड. कशा असतात? हॅप्लॉइड. राईट. त्याच्यानंतर ट्रिप्लॉइड कोण असतं मला सांगा? व्हॉट इज ट्रिप्लॉइड? एंडोस्पर्म. हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. हे फक्त कसं असतं? किंवा एंडोस्पर्मचा सेल. राईट. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? झायगोट प्रिमिटिव्ह स्टेज आहे. त्याच्यामध्ये पुढे डिव्हिजन्स होऊन डेव्हलपमेंट होऊन सीड बनते. तसंच प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस प्रिमिटिव्ह स्टेज आहे. ती जेव्हा डिवाइड करते तेव्हा ते काय फॉर्म करतं? पल्प किंवा एंडोस्पर्म. राईट. ही एकटी सेल कशी आहे? ट्रिप्लॉइड. आणि हे नावं सोडून बाकी कुठलेही नावं ऐकले तरी ते कसे असतील? डिप्लॉइड. रूटची सेल कशी आहे? डिप्लॉइड. स्टेमची सेल कशी आहे? डिप्लॉइड. बंडलची सेल कशी आहे? बंडलची सेल हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड की ट्रिप्लॉइड आहे? मी तुम्हाला काय लॉजिक सांगितलं सिम्पल, की हे नावं सोडून काही ऐकू येऊ द्या. काय सांगायचं? डिप्लॉइड. ठीक आहे. मिझोफिल सेल कशी आहे? डिप्लॉइड आहे. राईट. त्याच्यानंतर एखादी स्टेमची सेल कशी आहे? मेरिस्टेमॅटिक सेल कशी आहे? डिप्लॉइड. समजतंय? आता क्वेश्चन कसे येतात? त्यांनी कॉन्सेप्ट फक्त रिप्रोडक्शनची दिलेली आहे. तुम्ही कुठलंही बुक बघा,
फक्त हे सांगितलं आहे 12th पण चॅप्टरमध्ये फक्त ही प्रोसेस सांगितली, फक्त ती खूप डिटेलमध्ये. जसं आपण पॉलिनेशन बोलून सोडून दिलं, ते पॉलिनेशनला 2 लेक्चर लागते. पॉलिनेट ट्रान्सफर कसं होतं, बर्ड्स ट्रान्सफर करतात, इन्सेक्ट्स ट्रान्सफर करतात, राईट. CET आणि बोर्ड्समध्ये काय डिफरन्स आहे, देताना थिअरेटिकली हे देतात, ठीक आहे. सिम्पल प्रोसेस दिलेली असते की असं असं ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे, ही प्रोसेस आहे, असं होतं. क्वेश्चन येतो इफ आता तुम्हाला सांगून दिलं, ठीक आहे. नसं सांगितलं तर काय, इफ रूट हेअर सेल, काय रूट हेअर सेल हॅव 24 chromosomes, then what will be the chromosome number in the meristematic mesophyll cell and endosperm and synergids. समजते क्वेश्चन काय विचारला मी, काय क्वेश्चन आहे आपला, की रूट हेअर सेल आहे, रूट हेअर सेलकडे किती क्रोमोझोम्स आहेत, 24. तर सिनर्जिड्सकडे किती क्रोमोझोम्स असतील, त्याच्यानंतर अजून काय सांगितलं तुम्हाला, एंडोसोमकडे किती क्रोमोझोम्स असतील आणि मेसोफिल सेलकडे किती क्रोमोझोम्स असतील. पहिलं तर हे सांगा, रूट हेअर सेल हॅप्लॉइड, डिप्लॉइड की ट्रिप्लॉइड आहे, डिप्लॉइड. व्हेरी गुड. सो 2n इज इक्वल्स टू 24, then n इज इक्वल्स टू 12. सिनर्जिड कसं होतं, हॅप्लॉइड, डिप्लॉइड की ट्रिप्लॉइड, हॅप्लॉइड म्हणजे काय, n म्हणजे याच्याकडे किती असतील 12. एंडोसोम कसं होतं, ट्रिप्लॉइड म्हणजे किती असतील 36, आणि हे नाव ऐकलेलं नाही, असं काय असेल डिप्लॉइड, मग याच्याकडे किती असतील 24. दॅट्स इट. हा डिफरन्स येतो CET आणि नॉर्मल याच्यामध्ये, आणि मग स्टुडंट आपण शिकवलंच नव्हतं. याला बोलतात ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स, की हे माहितीच पाहिजे, ठीक आहे ना. आपण शिकतो काय, ते नॉलेज अप्लाय, तुम्हाला कळलं, शिकलो आपण काहीतरी वेगळं, पण नॉलेज आपण अप्लाय केलं इथे. सो दिस आर कॉल्ड एज ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. सो यू शुड नो हाऊ टू अप्लाय युअर नॉलेज. ओके, डिफरन्स कळला. किती इव्हेंट्स आहेत मग, हाऊ मेनी इव्हेंट्स आर देअर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन, 3 इव्हेंट्स. कुठले कुठले, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, काय येतं, गॅमेटोजेनेसिस आणि पॉलिनेशन. पोस्ट फर्टिलायझेशन फ्युजन, डबल फर्टिलायझेशन. सांगा कुठला स्टेप होता, पहिली कुठली होती, सिनगॅमी, पहिली कुठली होती, सिनगॅमी, दुसरी कुठली होती, ट्रिपल फ्युजन. सिनगॅमी थ्रू काय मिळतं आपल्याला, व्हॉट वी गेट फ्रॉम दिस सीड, आणि ह्याच्या थ्रू काय मिळतं, एंडोस्पर्म, आणि नंतर फक्त ते सीड आणि एंडोस्पर्म काय करतं, डेव्हलप करतं, दॅट इज पोस्ट फर्टिलायझेशन. दिस इज क्लिअर. मग हे कोणाचं फर्टिलायझेशन आहे, दिस इज अ फर्टिलायझेशन ऑफ व्हॉट, येस कोणाचं आहे, प्लांट्सचं आहे, राईट. हे बघा, हे असं अँथर असतं, हे ड्राय होतं, असं ओपन होतं, आणि पोलन ग्रेन काय होतं, एअर करंट थ्रू जातात, नाही तर इन्सेक्ट थ्रू वगैरे जातात. हे आपलं ते स्ट्रक्चर बोललो आपण, की वरती अँटीपोडल सेल, त्यांनी उलटं दिलं आपण, अँटीपोडल सेल वर लिहिलं, त्यांनी खाली दिलं, व्हॉट एव्हर इट इज. एग असेल त्याच्या साईडला सिनर्जी, आणि त्याच्या अपोजिट साईडला अँटीपोडल सेल असतात, राईट. पॉलिनेशन थ्रू बघा, बीज आहे, इन्सेक्ट आहे, किंवा सगळ्यात जास्त पॉलिनेशनला जर कोणी हेल्प करत असेल, दोज आर हनी बीज. कोण करतं, हनी बीज. हनी बीज जर एक्सटिंक्ट झाल्या, हनी बीज सगळ्या संपल्या, तर नेक्स्ट 4 इयर्समध्ये सगळी लाईफ संपेल. म्हणजे सगळ्यात जास्त पॉलिनेशन ह्या करतात. द मोस्ट इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट इज हनी बीज, राईट. हे बघा, सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन. ओके, इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये, तुम्हाला नॉर्मल कळलं आपलं, राईट. काय असतं नॉर्मली, एग, पोलन ग्रेन ट्रॅव्हल करतं एगकडे, एग सोबत फ्यूज करतं दुसरा, सेंट्रल सेल सोबत करतं, एकवालं सीड बनवतं, आणि दुसरंवालं काय बनवतं, हां फ्रूट, फ्रूट नाही, एंडोस्पर्म. आणि ओव्हरीची वॉल म्हणजे फ्रूटची वॉल, राईट. आणि मग फ्रूट्स पण डिफरंट टाईपचे असतात. कुठले असतात, ड्राय फ्रूट्स असतात. फ्लेशी मॉर्फोलॉजीमध्ये बघितलं ना आपण, ड्राय फ्रूट म्हणजे काय, ती जी वॉल असते ती थिन नसते. फ्लेशी फ्रूट म्हणजे काय, वॉल असते ती, सॉरी, ड्राय फ्रूटमध्ये थिक वॉल असते. बदाम असे फोडायला लागतात ना, बदाम तर सीड आहे, ॲक्च्युअली फ्रूट फोडायला लागतं, राईट. फ्लेशी फ्रूटमध्ये आंब्याची साल बघा किती थिन नसते, राईट. त्यांच्याकडे एंडोस्पर्म असतं. मग असे डिफरंट टाईप्स आहेत ते, ओके. कळलं मग, रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म्स. हे शॉर्टमध्ये तुम्हाला 12thला हेच काय, गॅमिटोजेनेसिसची, मायक्रोस्पोरोजेनेसिस पूर्ण प्रोसेस बघायची. मेगा खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छोटंसं नाही, सॉरी, खूप इझी चॅप्टर आहे. मेगास्पोर फक्त हे माहिती पाहिजे. नॉर्मली काय करता, डायरेक्ट मायक्रोस्पोरोजेनेसिस स्टार्ट करता. मी तुम्हाला नेहमी काय म्हणते, तुम्हाला कनेक्शन्स माहिती पाहिजे चॅप्टरच्या एंडपर्यंत. एंड आहे चॅप्टरचा डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, तिथपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे. पहिले काय होतं, फॉर्म होतात, नंतर काय होतं, फ्यूज होतात, नंतर काय होतं, डेव्हलपमेंट होतं. इज क्लिअर, एनी कन्फ्युजन,
पक्का? हे लिहिलं ना? तुमचं बाकी आहे? बॉईज किती बाकी आहे? लीव्ह सम स्पेस आणि नंतर लिहून घ्या.